हॅलो, नमस्कार. आपण ब्रेनस्टॉर्मिंग नावाची टेस्ट सिरीज जी सुरू केलेली आहे इकॉनॉमिक संदर्भात, त्याचे तुमचे फीडबॅक वगैरे मी बघितले, त्यामुळे थँक्यू सो मच फॉर रिस्पॉन्स. आपण ऑफलाईन जी सुरू केलेली आहे त्या ऑफलाईन मागे जनरली आपण कुठली टेस्ट सिरीज जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपला मेन उद्देश हा असतो, आपण केलेला अभ्यास चेक झाला पाहिजे, कन्सेप्ट किती समजल्या, त्या प्रश्न स्वरूपात येत आहेत का, फॅक्ट्स पाठ झालेत का, हा आपल्या टेस्ट सिरीज मागचा मेन उद्देश असतो. तो ऑब्व्हियसली प्रायोरिटी त्यालाच असली पाहिजे. पण त्याच्या पलीकडं मी जे तुम्हाला सांगितले की आपल्या विद्यार्थ्यांनी जे पेपर दिला 1 तास तिथं हॉलमध्ये बसून, त्याच्यानंतर त्यांना जे अनुभव आलेले आहेत तर ते आवर्जून मला इतरांनाही शेअर करावं वाटले. माझा मेन पर्पज काय बघा, जे आपला कंटेंट चेक झाला पाहिजे तो तर आहेच आहे, त्याच्यासोबत टेस्ट सिरीजचा दुसरा सगळ्यात महत्वाचा उद्देश कदाचित विद्यार्थी त्याच्याकडे लक्ष देत नसतील, ते म्हणजे आपण इथं कंबाईनची परीक्षा देतोय म्हणजे फक्त तुमच्या कन्सेप्ट फॅक्ट्स एवढे चेक केले जात नाहीत, तर त्याच्यासोबत म्हणजे कंटेंट सोबत टाइम हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे स्पीड. मग मी नेहमी तुम्हाला एक शब्द कीवर्ड टाकलेला असतो बघा, कंटेंट विथ स्पीड. हे आपल्या टेस्ट सिरीजचा मेन उद्देश आहे कंटेंटच्या व्यतिरिक्तचा. त्याच्यामध्ये एक शब्द येतो रेस अगेन्स्ट टाइम. हे वाक्य लिहून ठेवा. कंबाईनची तयारी करत असाल, तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल, प्रीला स्कोर करायचा असेल तर रेस अगेन्स्ट टाइम हा कीवर्ड लिहून ठेवा. ह्याच्यामध्ये 1 तास 1 क्वेश्चन, याच्यात तुम्हाला इथं मेंटल टफनेस हा तुमचा चेक केला जातो. म्हणजे सगळ्यांचाच अभ्यास असतो, सगळ्यांनाच उत्तर येत आहे, पण ती वेळेत येणं ही जास्त प्रायोरिटी आहे, रिक्वायरमेंट आहे कंबाईनची. त्यामुळे मेंटल टफनेस, त्यासोबत ज्याला आपण रिडिंग स्पीड म्हणतो, परीक्षेमध्ये 1 तासात नुसता प्रश्न वाचून उत्तर द्यायचं नाही, तर प्रश्न समजून घेऊन उत्तर द्यायचंय. म्हणजेच आपल्याला फक्त उत्तर द्यायचं नाही, ते योग्य उत्तर द्यायचंय, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, टू बी ऑर नॉट टू बी ह्याचं डिसिजन घ्यायचंय. सगळेचे सगळेच प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे नाहीयेत. आता आपल्याच पेपरमध्ये 100 प्रश्न इकॉनॉमिक्स आहेत, तर त्या 100ला 100 तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले नाहीये. सो टू बी ऑर नॉट टू बी, कुठला सोडवायचा कुठला सोडवायचा नाही, याचाही निर्णय तुम्ही तिथं घेतला पाहिजे. नेक्स्ट, अजून ऑफलाईनला मी त्या 1 तासात ते इन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये मला हा एक मुद्दा विद्यार्थ्यांकडून घ्यायचा आहे, ते म्हणजे हँडलिंग द प्रेशर. खूप जास्त प्रेशर आहे. जुन्या विद्यार्थ्यांना अपयशाच्या आधी आलेल्या समाजाचं, कुटुंबाचं, भविष्यात कसं होईल याची चिंता, या सगळ्या प्रेशरला त्या 1 तासामध्ये तुम्हाला हँडल करायचंय. कारण सगळं आयुष्य पणाला लागलेलं असतं आणि मग आपण त्याच्यातून अशी अपेक्षा करतो की जास्त मला मार्क यायला पाहिजे, पण ते निगेटिव्ह न जाता ते हँडल करून तुम्हाला मार्क घ्यायचे. नेक्स्ट, पुढचा पॉईंट येतो सगळ्यात लास्ट, फिअर ऑफ द फेलर. म्हणजेच अपयशाची भीती, जी मी आता वर सांगितलेली. मग ते प्रेशर कशाचंही असू शकतं, अपयशाचंही असू शकतं. ते एवढ्या लेवलला प्रेशर जाऊ द्यायचं नाही की आपलं सगळं करिअर स्पॉइल करेल. तो 1 तास तुमचा सगळा जो आतापर्यंतचा कालावधी आहे अभ्यासाचा, प्रिपरेशनचा, तो पणाला लागलेला असतो. तिथं तुम्ही तो कसा हँडल करता याच्यावर रिझल्ट ठरतो. सो बी केअरफुल. मी आता सांगितलेले मुद्दे हे टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला तिथं चेक करायचे स्वतःला. बाकी सगळा फोकस अभ्यासावर असतो. किती स्कोर आला, कन्सेप्टची चुकली का फॅक्टची चुकली, तिथं आहेच ही प्रायोरिटी आपली. पण बियॉन्ड दॅट मी आता सांगितलेले मुद्दे आवर्जून लिहून ठेवा. कुठलीही टेस्ट सिरीज देत असाल तर तुम्ही हे मुद्दे आवर्जून चेक करा आणि स्वतःला त्या लेवलला मेंटॅलिटी टफनेसमध्ये न्यायचं. आणि मग येणाऱ्या परीक्षेमध्ये आयोगाला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर प्रिपेअर असाल तर डेफिनेटली परफॉर्मन्स चांगला येतो, स्कोर वाढतो आणि रिझल्ट येतो. ठीक आहे. सो भेटूया आज दुपारी 3 वाजता. आपला दुसरा पेपर आहे आणि मग पुन्हा अजून नव्याने ज्या चुका आहेत तुमच्या त्या मी तुम्हाला समोर आणून देईल. भेटू पुढच्या ह्याच्यामध्ये. थँक्यू सो मच.